किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्रानंतर वासूद रेल्वे स्थानकांवर मूलभूत सुविधा प्रदान। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूरच्या रेल्वे विभागीय प्रबंधकांना लिहिलेल्या पत्रानंतर सांगोला तालुक्यातील वासूद रेल्वे स्टेशनवर लाईटची सुविधा उपलब्ध झाली, तर स्टेशन परिसर व मार्गावरील वाढलेले काटेदार वृक्ष काढून टाकण्यात आले। सांगोला तालुक्यातील वासूद रेल्वे स्टेशनवर ये-जा करणाऱ्या रस्त्याच्या कडेला काटेरी वृक्ष वाढले। त्याचबरोबर या रेल्वे स्टेशनवर लाईटची सोय नाही, त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवासी व विद्यार्थ्यांना याचा त्रास होतोय। या ठिकाणी मूलभूत सुविधा कराव्यात व रेल्वे स्टेशन परिसर व रस्त्यावरील काटेरी वृक्ष काढून टाकावेत अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात होती। सदर मागणी लक्षात घेऊन खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर विभागीय प्रबंधक यांना पत्र लिहून मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात म्हणून सूचना केल्यानंतर वासूद रेल्वे स्टेशनवर मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात तत्काळ कारवाई सुरू झाली। पंढरपूरचे रेल्वेचे वाणिज्य अधिकारी अमोल जोशी यांनी वासूद रेल्वे स्टेशनवर प्रत्यक्ष येऊन सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली। यावेळी जोशी यांनी सांगितले, स्टेशन परिसरातील व प्रवाशांच्या येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावरील वाढलेले काटेदार वृक्ष काढून टाकण्यात आले, तसेच आणखी 15 दिवसांनी इतर मूलभूत सुविधांचे कामकाज करण्यात येईल। याचबरोबर स्टेशन व परिसरात 6 दिवे बसवण्यात आले असल्याची माहिती सांगितली आहे। वासूद रेल्वे स्थानकात असणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही वारंवार रेल्वे विभागाकडे तक्रार करून देखील दखल घेतली जात नव्हती। आम्ही वासूदच्या नागरिकांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी याबाबत सांगितले। यावर खासदार धैर्यशील भैयांनी विभागीय प्रबंधकांना सांगून आमचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला। याबद्दल आम्ही वासूदच्या ग्रामस्थांच्या वतीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे आभार मानतो, असं देखील वैभव केदार नागरिक वासूद यांनी सांगितलंय। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।